तर उद्या इकडे मस्त फुलं, आबोलीची फुलं खुडायला लागलेली आहे. या हात नाही पोचत आता. उंच आली, उंच माणूस आली. तर हे गजरे करण्यासाठी गजरे करायचे आहेत, त्याच्यामध्ये टाकायला. तर चला आता आपण गजरे करायला जाऊया. तर आता आम्ही मामी चहा करायला जाते. तर आम्ही आता गजरे करायला सुरुवात केलेली आहे. तर हा बघा, तर टेगरी आणलेले आहे, अजून आहे. तर चला आपण गजरे करूया. नंतर तोरण सुद्धा बनवायचं आहे. सध्या माणसं येतात तोपर्यंत आपण चालू करूया. तर हा आहे बघा गजरा, तुम्हाला मी नंतर दाखवेन पुन्हा गजरा कसा करायचा तो. गजरे करायला मला मामीने शिकवलेलं आहे पहिला, त्यामुळे आता लगेच येतात. मोगरा डुप्लिकेट मोगरा आहे. डुप्लिकेट मोगरा आहे. तुझी त्या दिवशी कॅडबरी टाकून गेलेली ना, तीच खायला लागलंय. देवा आठवण पण बरी तिला. हा, तिने फ्रीज उघडलं तेव्हा सापडले तिला. तर हा बघा मस्त सुंदर असा गजरा झाल्यानंतर पुन्हा बघा. तर कोणाकोणाला गजरे येतात कमेंट्स करून सांगा. मसूरचे टपोरे जसे कसे काय होतात ना, डबल डबल. हा, तुझा पण मस्त झालाय. पण थोडा बारीक पट्टी म्हणतो. तर तुम्ही बघू शकता कसा वाटतोय नक्की सांगा. हा बघा, मी गजरा बनवला. आता थोडासा वेगळा टाईप, म्हणजे इथे थोडस वेगळं चेंज होईल. काय सांगतात याला, मग येते तुला झेपरी. याच्यामध्ये थोडीशी झेपरी ऍड करणार मी. हे आता आई वाड्यातून घेऊन आली. तर चला करूया. कसा वाटतोय. तर चला आता आपण दुसरे गजरे बनवूया अशा प्रकारे, झेपरी टाकून. समू मावशी येते का गजरा बनवता येतो का? किती विकायची आम्ही लॉकडाऊन मध्ये. ऑर्डर घ्यायचे का? घेऊ ना. ऑर्डर आम्ही पहिला केली, मग तुझ्या आधी आम्ही ऑर्डर घेतल्या. आणि बिनकामाची माणसं कशी झोपलेली आहेत, झोपून झोपून खाऊ खातात. ह्यांना काय काम आहेत का बिनकामी? कामाच्या वाटणीची निघाली ती मला मारते. मार तू सांग आम्हाला, बिनकामाची सांगते. सांग मी फुलं आणली ती बा. फुलं घेऊन आली का ग? हा, आबोलीची फुलं फुडली माझ्या पोरीनी. इथे खतरे रस्ता आहे. अय्यो, हा यो रस्ता ना. इथे काहीच नव्हतं, आता हा सर्व रस्ता झालेला आहे. 2 पटऱ्या वाढल्यात, अजून वाढणार आहेत. आता आम्ही शेतात चाललेले आहेत रोजाची फुलं आणायला. गजरे बनवायला बसलेले आहेत. दुसऱ्या माम्या आल्यात त्या. आता दक्ष आणि मी चालले शेतात. इथे काहीच नव्हतं, असं ओहोल. इथे ओहोल मस्त. पावसात खूप मजा वाटते, म्हणजे मस्त वाटते. चिखल इथे मस्त ओहोल मस्त वाटतो. इथे चिखल होते एकदम. इकडे नुसता चिखल असतो पावसात. इकडच्या माणसांना जायचं म्हणजे नवीन कपड्यांची अख्खी वाट का रे. हे भरलं काही सगळं भरते, पूर्ण सर्व भरते ना. एकदम जायला नको, बाहेर निघायला नको. वांग्याचे माडे लावलेले आहेत. वांगी कोणाचे आहेत? आपलेच आहेत का? माडलं दुसरे कोणाचे आहेत? आता कुठे वांगी आपल्याला? मामी मला माहिती नाही, फर्स्ट आहे मला इथे.
ते बघा तिथे रेल्वे आणि इथे मस्त असे वांग्याचे माडे लावलेले आहेत. छोटे छोटे माडे वांगे आहेत, आलेले आहेत, बऱ्यापैकी आलेत. फुलं थोडीशी कोमतल्या सर्व झाल्यात, थोडी आम्ही खोडल्यात, अजून न तिथे पुढे आहेत. चला खोडू. लाल माठ थोडासा टाकला असेल तो आलेला आहे. मामीने माठ खोडून नेलेले आहेत वांगी, भरपूर येतात ना. काल मामा खोडून गेला त्यामुळे आता वांगी दिसत नाही. मध्ये मध्ये 2-2, 3-3 असे आहेत. इथे काहीतरी करायचं असेल तेव्हा उकळून ठेवले, काहीतरी लावायचं असेल आता. तिथे छोटस मंदिर आहे पुढे बघा. अजून पुढे गेल्या जंगल असेल ना रे, पूर्ण जंगलच आहे पुढे. एक दिवशी आपण येऊ. 7 आसरा देवी, श्री 7 आसरा देवी मंदिर, नंतर येऊ आपण इथे भेट द्यायला. आता चला. तर ही बघा आम्हाला एवढी फुलं भेटलेली आहेत, दोघांनी एवढी फुलं काढलेली आहेत. चला काय चहा पाणी सुटेल काय रे, संध्याकाळचा नाश्ता सुटेल. झाले का गजरे? एवढेच भरून ठेवले असं सोफ्यावर. आम्ही फुलं कुठून आले, तुमचे गजरे नाही झाले. मग एवढी जण बसल्यात, 1 2 3 4 5 6 7वी तिकडे गेलाय. ती नाही गजरे करत का? जाऊ दे. चला चला आपण आता गजरे करायला बसू. हा परत 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 काय स्टार्ट. एक तरी हे चॉकलेट लागते त्या परत चालू झाल्या. बेबली असा कसा बाई मला तुझा रंग लागला. हे पानांचं तोरण बघा बनवायला लावलेलं. तुम्ही पानांचं तोरण बघितलेलं आहे का? ते दाखवते. कुठे केल्यात? इकडे इकडे. हे बघा, हे पानांची तोरणं आणि ही नवरी बाई, म्हणजे अजून टाइम आहे अजून. हे आहे पानांचं तोरण. हा आहे आपला डायरेक्टर उषा म्हात्रे. तर आपण आता नाशिकला असतो. कोणता सिरियल? तुझं माझं सपन, सोनी मराठी. सोनी नाही, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका. नक्की बघा. नक्की बघा. हा नक्की बघा. आता 2-3 माणसं गेले जरा कामावरून, त्यांची सुट्टी झालेली आहे. आता यांचा ओव्हर टाइम चालू आहे सध्या या माणसांचा. माझा मग मेरा ये वो अरे अर्धवट सांगितलेला. नीट काम कर ना तर पगार कमी. पगार नका, हुशार. तर हा बिन पगारी माणूस आहे, कोणी बोलू शकतात. कोणी पण नाही, मग घरी आहे म्हणून असं. केले जातो तिकडे दाखव.
कसं पण पिवळं टाकू का? पिवळं टाकू ना. तर हे बघा इकडे काढायला. आता मार्गशीर्ष येईल. तर हे पहा तुझा मार्गशीर्ष का देवाला नाही आमचा मार्गशीर्ष म्हणजे आम्हाला लग्नात शाकाहारीच खावडायचं वाटतं. मला शाकाहारीच ठेवलंय. शाकाहारीच ठेवलंय. त्या दिवशी पहिला गुरुवार आहे वाटतं. दुसरा आहे. हा. तर हे बघा ड्युटी चेंज झाले सर्वांची. माणसांची कमी नाही आपल्याकडे. एक्सेल नाही एक्सेल छोटी मोठी असते. बापरे एल साईज मोठी आणि एक्सेल साईज छोटी. अरे वा वा वा. कोणता प्राणी हा? छोटी छोटी बातें होती रहती. असं असं. एम साईज कोणती? हो एम साईज कोणती? एम ही सगळ्यात मोठी साईज असते. एम साईज मोठी. अरे वा 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 वा. शांत प्राणी. कन्फ्युज करून टाकलेला. नक्की एक्सेल काय एक्सेल काय. मी एल सांगितलं तर झालं कोणता? एवढे टाक. उशांत नाही करताना 24 वर्ष लागलं माहितीये का मला. माहितीच नाही तुला. अय्या आता यानं परवा गेल्या वर्षी जन्म झाला याचा. एम साईज कोणती? बारकीच वाटते तिचं काय. एम साईज कोणती? एल साईज मोठी. एम 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 साईज लहान. नशीब. एल साईज झालं एकदा केलेलं झालं ना क्लिअर. शिकला ना थोडा. हो शिकलो म्हणजे. नशीब. आता एक्सेल शिकवायला असलं ना. डबल एक्सेल. डबल एक्सेल त्याच्यापेक्षा मोठी. नशीब. बस काय. एक्स एस. चला यार डिरेक्टर एवढं तर नक्कीच राहील लक्षात. तेव्हा मग एम साईज मोठी एल साईज 6 महिन्यानंतर शॉपिंग केल्यानंतर काय होणार आहे. काय कॉस्ट्युम डिरेक्टर आहे कोणतरी. डिरेक्टरच्या पोस्टवर पोहोचलो आता. असं कॉस्ट्युम कंटिन्युटी असं ठीक आहे. चला एक दिवशी बघायला लागेल नक्की. तेच काम करतो का काय तर. एक दिवशी बघा नक्कीच पिक्चरचा अनाउन्समेंट. पिक्चरचा रील बनव पहिला. चल कधी बनवतो. किती आहेत माझ्या इंस्टाग्रामला बिंदा जाऊन बघू शकता. 2-3 मी पण ते सांगणार फोटो. मी व्हिडिओ काढायला लागले. मी व्हिडिओ काढते. आम्ही जेवायला नाही बसलो तुम्ही जेवतात. मी पण येऊ. तू कशाला वेगळी राहते. आम्ही नंतर जेवतो ना बायका तुम्ही पोरं बसलेत ना. मग आता सर्व पोरं जेवायला बसल्यात. नाही तो अजून व्हायचा बाकी आहे. सर्व पोरं सध्या 1 महिना आहे तो पोरांच्या मध्ये. हा नाही होय. फिरायला जायला मी पोरी. नाही तेव्हा मी पोरी बनते. फिरायला जायचं असेल तेव्हा. मग काम करून थकलेली आहेत म्हणून पटापट असे जेवतात ना. काय जेवण भात सर्व. हे बघा इथे तोरणाची तयारी चालू आहे. वरती घराला तोरण बांधायचंय. इथे पहिला असं करून घ्यायला खालती आणि नंतर हे तोरण वरती चढवणार. हे बघा सर्व तोरणाच्या मागेच लागलेले आहेत. गजरे बनवले, तोरणं बनवली. पहिले मग काय काढायला लावलंय. अरे बापरे. पेंटर आलाय. त्याच्या नादाला तू लागलाय. सबूला एक कॉन्फिडन्स आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे ना. माझा कॉन्फिडन्स आहे ना. मला ठेवले. सबूला किती कॉन्फिडन्स. काय जर मला आणायला
काढायलाच लागेल. काढायला लागलेलो का नाही आता मला काढून देत नाही. चेअरवर बस आणि बघ फक्त. रोडवर काढत असा रोड काढता येणारच आहे. सुस्वागतम. होय सुस्वागतम असं काढ. असं सुस्वागतम. पाणी द्यायला जातो शिंपडाला. शिपडाय तू साखर चिपडी तोंडावर वरती जायचे. हाईट वाढवली असं समजलं ना. तर इथे तोरण बांधायला माणसं बोलवलेली आहेत. बंटीबाई केवढी ती तोरण बांधायला. काढून हा फक्त मी हे बघ आयत्यार कोयता व्हिडिओ काढायला लागली तर जाऊन तिकडे उभं राहिला. माझी स्टाईल वेगळी काढायची. आता इकडे ह्या रांगोळीवाल्या बाया बसलेल्या आहेत रांगोळी काढायला. मस्तपैकी रांगोळी कशी काढतायत बघूया आपण. पहिला ते मार्किंग करून घेत आहेत. मार्किंग करून घेतलं की रांगोळी टाकायला सोपं पडते. खूप गोंगाट आवाज भरपूर आहे. मार्क केलेलं असलं की पटापट रांगोळी कलर टाकायला व्यवस्थित पडतं. तर याच्यानंतरचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये नक्की पहा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.